बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द येथून सार्वजनिक गणपती उत्सवानिमित्त शिवशक्ती मित्रमंडळ गंगापूर खुर्द व ग्रामपंचायत गंगापूर खुर्द यांच्या संकल्पनेने व शाश्वत संस्था मंत्र यांच्या आर्थिक सहकार्याने 1 ते 6 वयोगटातील 100 मुलांना गंगापूर खुर्द येथील गावठाण विठ्ठलवाडी गाडेकरवाडी ठाकरवाडी बांगरवाडी आपटी खेते पठार या ठिकाणी पोषण आहाराचे किट वाटप करण्यात आले आहे। या किटमध्ये रवा पोहे गुळ लापशी विविध प्रकारच्या डाळी शेंगदाणे दूध यांचा समावेश होता। देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणेच गणेश उत्सवानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम म्हणून शाश्वत संस्था यांच्याशी चर्चा करून 1 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण आहाराचे किट वाटप करण्यात आल्यानंतर मुलांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे। यावेळी सरपंच कविता सातकर, उपसरपंच पांडुरंग ठोसर, ग्रामसेवक झांजरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य विशाल नरवडे, ग्रामपंचायत सदस्य राजू गवारी, शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब येवले, शाश्वत संस्थेचे विश्वस्त श्री सुरेश राजवाडे, प्रतिभाताई तांबे, शांताराम गुंजाळ, मंडळाचे सभासद दत्तात्रय गुंजाळ, संतोष सातकर, देवस्थानचे अध्यक्ष काशीनाथ शेडवावरे, विश्वस्त सुनील ठोसर, देवस्थानचे सचिव संजय येवले, प्राध्यापक सुनील नेवकर, बाले शेवले, अंगणवाडी सेविका आशा वर्कर, सर्व महिला ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगापूर खुर्दमध्ये प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा आमच्या संस्थेचा उद्देश असून या विकासाचं पहिलं पाऊल म्हणून हा उपक्रम राबवला असल्याचा शाश्वत संस्थेचे विश्वस्त यांच्याकडून बोलण्यात येत आहे। भीमाशंकर टाइम्स, गंगापूर खुर्द। कार्यक्रमासाठी जे शाश्वत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ज्या साहेबांनी सहकार्य केलं त्याचं प्रथमतः मी गावच्या वतीने अभिनंदन करतो। या ठिकाणी जे सरांनी सांगितलं का शाश्वत संस्था आपल्या गावामध्ये काय काय कामं करणार आहे, कशी कामं करणार आहे या संदर्भात वैयक्तिक लाभाच्या योजना किंवा सार्वजनिक कामाच्या योजना या ठिकाणी ते आपल्या गावासाठी खरंच त्यांचं मोलाचं योगदान ही संस्था आपल्याला देणार आहे। मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो का आपण 3 तारखेच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचंय आणि आपल्या गावच्या विकासामध्ये आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे आणि या संस्थेला सहकार्य करून आपल्या गावचा विकास करायचा आहे अशी मी आपल्याला ग्रामपंचायत गंगापूर खुर्दच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि या ठिकाणी या संस्थेचे पदाधिकारी तांबे मॅडम असतील किंवा त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी तसेच आपल्या भीमाशंकर टाइम्सचे पत्रकार श्री किशोर वाघमारे हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या गावच्या काही अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांचं देखील आपल्या गावच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथून आता या बालकांना जे खाऊ वाटप करायचंय त्या बालकांची नावं या ठिकाणी घेतली जातील आणि त्यांना एक एक किट या ठिकाणी शाश्वत संस्थेच्या मार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत दिलं जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची। धन्यवाद। इथे येऊन गावच्या काही विविध विकास कामांसाठी किंवा ज्या गावातील महिलांसाठी जे मॅडमनी 5 तत्व जी सांगितली त्या याच्यावरती जे काम करणार आहे। आता मॅडमनी तुम्हाला जसं सांगितलं मग त्याच्यामध्ये शेळी पालन असेल, दुग्ध व्यवसायासाठी गाई म्हशी पालन असेल किंवा आणखीन काही शेतीपूरक जे आपल्या शेतकरी कुटुंबांसाठी ज्या काही योजना त्यांना जेवढ्या शक्य होतील तेवढे ते आपल्यासाठी सहकार्य करणार आहेत। दुसरी गोष्ट महिलांना 4 महिला मिळून 10 महिला मिळून किंवा पूर्ण बचत गट मिळून अशा महिलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण
मग त्याच्यात शिलाई कोर्स असेल किंवा काही अजून अगरबत्ती बनवणे असेल किंवा लोणचं पापड ह्या ज्या बाकीच्या काही विविध महिलांनी मिळून हे जे काही प्रकल्प करायचा आहे त्याचं प्रशिक्षण असेल। दुसरी गोष्ट, आता मगाशी एका महिलेने विचारलं का बाबा ते प्रशिक्षण भेटल्यावर आम्हाला शिलाई मशीनचं जर आमच्याकडे नाहीये, ठीक आहे, आपल्या गावामध्ये काही अशी गरीब कुटुंब आहेत का जेणेकरून त्यांना ती परिस्थिती नाहीये का बाबा आपण त्या वस्तू घेऊ शकतो, पण मॅडमनी सांगितलं पंचायत समितीमार्फत आपण जर अर्ज जर केला तर त्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात। ते असून सुद्धा मी असं म्हणू शकतो का शाश्वत संस्था जर आपल्या गावामध्ये आज या ठिकाणी कामांचं जर नियोजन करणार असेल, पंचायत समितीमधून जर 4 महिलांना मिळत असेल तर शाश्वत संस्था सुद्धा त्यांचा छोटासा का होईना खारीचा वाटा म्हणून का बा एखादी खरंच जी गरजू महिला गरीब आहे त्या महिलेचा जर पंचायत समितीमधून तिला जर ती वस्तू जर नाही मिळली तर ते सुद्धा प्रयत्न करू शकतात का अशा महिलांना आपण ती वस्तू त्यांच्यापर्यंत कशी पुरवता येईल हे सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत का बा जेणेकरून गावातल्या महिलांसाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या। तर त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला सूचना दिली होती का बा आपल्याला 3 तारखेला जे शाश्वत संस्थेचे पदाधिकारी मग ते मुंबईमधून असतील, पुण्यातून असतील, दिल्लीतून असतील किंवा मगाशी सरांनी सांगितलं का अमेरिकेमधून म्हणजे त्या संस्थेचे काही अधिकारी वर्ग या ठिकाणी आपल्या गावाची पाहणी करण्यासाठी ते येणार आहे। तर 3 तारखेला हे नियोजन आपल्याला सर्वांना मिळून गावच्या ग्रामस्थांना, महिलांना सगळ्यांना मिळून करायचंय। त्याकरता ते नियोजनाच्या निमित्ताने त्यांच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, काय नाव असेल सुरेश राजवाडे सर यांनी सुरुवात म्हणून त्यांनी स्वतः त्यांच्या मनात कल्पना आली म्हणून त्यांनी लहान बालकांपासून सुरुवात केली का बाबा लहान मुलांना पोषण आहार या ठिकाणी आपण प्रथमतः सुरुवात करू, म्हणजे त्यांचे पालक या ठिकाणी येऊन जमा होतील आणि त्यांच्या पालकांपर्यंत आणि ग्रामस्थांपर्यंत ही सूचना आपल्याला पोहोचवता येईल आणि जे 3 तारखेला जे पाहुणे येणार आहेत ते पाहुण्यांचं स्वागत आपल्याला या ठिकाणी गावामध्ये आपण ज्या ठिकाणी ठरवू त्या ठिकाणी बसून सर्वांनी करायचंय आणि आपल्या गावच्या विविध काय अडचणी असतील त्या अडचणी त्यांच्या समोर मांडायच्या। आपल्या गावासाठी आपल्याला काय करायचंय, काय घ्यायचंय, पुढे कोणती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची हे सगळं आपण महिलांनी आणि पुरुषांनी त्यांच्या समोर मांडून त्यांना आपल्या गावचा आराखडा आपल्याला सांगायचा आहे। म्हणून आपण 3 तारखेला आता 3 तारखेला पुढे बसायचंय हे नियोजन अजून ठरलेलं नाहीये, एक ते 2 दिवसामध्ये ते आम्ही करू आणि पूर्ण गावामध्ये सर्वांना कल्पना देऊ, मग त्यावेळेस आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय। तर त्या 15 महिलांच्या गटाला आम्ही 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं, ब्लाऊज कटिंग करण्यापासून शिवण कामापर्यंत सगळं। मग त्याच्यात ब्लाऊज शिकल्या, पिशव्या शिवल्या, पर्स शिवल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन करण्याच्या त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वगैरे ते सगळं शिकल्या त्या महिला। आणि त्या प्रत्येक महिलेला आम्ही संस्थेच्या माध्यमातून एक शिलाई मशीन दिली। आता त्यांना दिलं म्हणजे लगेच तुम्हाला मिळालं असं नाही आम्ही सांगू शकत तुम्हाला, पण परवा दिवशी जे काय आहे ते तुम्ही तुमच्या म्हणजे लिखित स्वरूपात तुमचा अर्ज करा। काही तोंडाने पण म्हणजे ज्या वेळेला वेळ असेल तसं बोलायला जर वेळ मिळाला तर तुम्ही तसं पण बोला, पण शक्यतो लिखित जर असेल नाहीच वेळ मिळाला तर हे आमची अशी मागणी आहे तुम्ही घ्या आणि आमची पूर्ण करा, म्हणजे मग आम्हाला पण ते मांडता येईल तिथं। जर तुम्हाला बोलून सांगता आलं तर अधिक चांगलं होईल। बऱ्याच वेळेला महिला काय होतं की सगळे पुरुष जमल्याच्या नंतर मग बोलू का नको, सांगू का नको, मग बोलल्यानंतर काय होईल त्यामुळे लाजतात। त्यामुळे लिखित जरी तुम्ही करून आणलं आणि ते दिलं तरी चालेल, पण तुमच्या हस्ताक्षरात आणि तुम्ही बोलल्या तर अधिक चांगलं होईल, कारण हे त्यांची तशी मागणी आहे। आम्ही त्यांना बऱ्यापैकी सांगितलंय सगळं, परंतु ते तुमच्याकडनं ऐकायचंय त्यांना। मग म्हटलं की कुणी आम्हाला जर पापड करण्याचं जर मशीन दिलं
आम्ही 5 महिलांचा गट आहे, आमच्याकडे छोटस जागा आहे, आमच्या म्हणजे 5 महिलांपैकी कुणाच्या तरी घरामध्ये जागा असेलच मोठी अशी, तर तिथं आम्ही ती मशीन ठेवू आणि पापडाचा उद्योग चालू करू. त्याच्यातनं आमच्या इथं बऱ्यापैकी आम्ही मग त्याचं मार्केटिंग वगैरे ते सगळं करू. पण त्याच्यासाठी मार्केटिंग कसं करायचं आणि ते पापड कसे तयार करायचं याचं प्रशिक्षण आम्हाला जर तुमच्या माध्यमातून दिलं आणि ती मशीन दिली तर आम्ही आमचा जीव ओतून ते काम करू आणि आमचा रोजगार त्याच्यातून निर्माण करू. हे तुम्ही पोट तिडकीने त्या दिवशी जर सांगितलं तर मग त्यांना सगळ्यांना खरं पटेल की बाबा मला काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे मग आपण दिलं तर बरोबर. हे एक सांगितलं. मग असं शिलाई मशीनचं असेल, अजून कुणी मिरची कांडपचं करणार असेल, कुणी पीठ गिरणीचं करणार असेल, किंवा तुमच्या डोक्यात अजून काय असेल, कुणी मशरूम पालनचं करणार असेल, कुणी शेळी पालनचं करणार असेल, म्हैस पालन कर, वेगवेगळ्या तुमचे जे काही रोजगारासाठीचे जे काही प्रकल्प असतील ते तुम्ही मांडा त्या दिवशी. आणि कुठं बसायचं आपल्याला ते ठरवू आपण 2 ठिकाणी कुठंतरी, आणि ते सरपंच साहेब तुम्हाला मग ती सूचना देतील त्याप्रमाणे सगळेजण उपस्थित राहा. संस्थेच्या आंबे मॅडम आणि शांताराम गुंजा सर या ठिकाणी आपल्या लहान मुलांना अंगण 0 ते 6 या वयामध्ये जे किट वाटण्यासाठी आले आहेत त्या इथे आपल्या सर्व महिलांना मार्गदर्शन करतील. नमस्कार. प्रतिभा तांबे शाश्वत संस्था मंत्रेतून प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आहे. तसेच माझ्याबरोबर शांताराम गुंजा ते पण आहे. खरं तर मी जवळजवळ 2-1 महिने झाले आम्ही गंगापूर खुर्द या गावाबरोबर वाड्यावर आम्ही फिरतोय. तर थोडा विचार असा आहे की या गावामध्ये आपल्याला विकासाची काही कामं करता येतील का. ती गावठाणात असतील, ती आपल्या विठ्ठलवाडी असेल, ती गाडेकरवाडी असेल, आपलं खेतेपठार असेल, आपली असेल, ठाकर वस्त्या असतील, तर ह्या सगळ्या वाड्या वस्त्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची विकास कामे करण्याचं आमचं नियोजन आहे. या प्रकारचा प्रकल्प करण्यासाठी आम्ही नियोजन करून आमचे जे फंडर आहेत महाराष्ट्र फाउंडेशन USA यांना दिलेले. अर्थात याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की हे नियोजन आम्ही सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलेलो, म्हणून तो एक मुद्दा धरून आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही भेटण्याचं निमित्त केले. मग आता होतं कसं की काही ना काहीतरी करायचं असतं तर आपल्याला लोकांना भेटल्याशिवाय करता येत नाही. प्रत्येक वेळेला सगळेजण भेटतील असंही होत नाही. मग हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर आपल्याला कामं करायची, पण त्याच्या आधी आपल्याला लोकांना जर भेटायचं असेल तर सरपंच मॅडम आणि आपले उपसरपंच यांच्याशी भेटून या सगळ्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला लोकांना भेटायचं आहे आणि भेटल्यानंतर आपल्याला हा सगळा उपक्रम पूर्ण नेण्यासाठी 3 तारखेला हे पाहुणे आपल्या वाडी वस्तीवरती येणार आहेत. त्यांनी आपल्यासाठी फक्त 2 तास दिलेले. या 2 तासामध्ये आम्हाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात हवी आहे. तुम्ही म्हणाल वाड्या वस्त्यांवरती आमच्या वाडीला या, तुमच्यावर असं नाही. ज्या ठिकाणी आमचं नियोजन होईल त्या ठिकाणी कृपया या आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुम्हाला जे करायचं आहे किंवा आपल्या वाडी वस्तीवरती काय कामं चांगल्या महिला, आता हे बघा त्यांनी आम्हाला 5 सूत्र दिलेली. कोणती कोणती? आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रोजगार निर्मूलन म्हणजेच गरिबी निर्मूलन आणि महिला सक्षमीकरण. म्हणजे 2 ठिकाणी महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करता येणं शक्य आहे. बचत गटाच्या महिला असतील, काही वैयक्तिक वेगळ्या काही करणाऱ्या असतील, किशोरवयीन मुली असतील, आपली तरुण मुलं असतील, त्याचबरोबर शेतकरी महिला असतील, असं सगळ्यांसाठी हे नियोजन आम्ही करत आहोत. पण हे करताना आमच्याकडनं काही चुकून राहिलं असेल ते राहू नये म्हणून तुम्ही आज घरी गेल्यानंतर किंवा आम्ही गेल्यानंतर तुम्ही हे सगळं विचार करा की आपल्या वाडी वस्तीवरती आपल्याला काय काम करता येणं शक्य आहे. आपल्या मुलींसाठी, आपल्या महिलांसाठी, शेतकरी महिला असतील, शेतकरी पुरुष असतील, आपले तरुण मुलं असतील, किशोरवयीन मुली असतील, शाळेत जाणारे, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील, या सगळ्यांसाठीच आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि ते मंजूर होण्यासाठी तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. मग अशी शांताराम माऊली तिथे सांगितलं, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, म्हैसपालन असेल किंवा शेतीमध्ये आणखी वेगवेगळे उपक्रम असतील, हे तुम्हाला पाहिजे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही सांगायचं नाही, तुम्ही बोलायचं हे 3 तारखेला पाहुण्यांसमोर. तुम्हाला काय पाहिजे ते, तुमची काय गरज आहे. आणि महिला बोलल्या तर त्याचा जास्त प्रभाव पडतो पाहुण्यांसमोर. मी त्याच दिवशी सांगितले, मॅडमांना पण सांगितले, तुम्हाला पाहुण्यांच्या समोर बोलायचंय. आम्ही तर बोलतच राहणार आहोत, पण त्याचा काही फायदा नाही. मला तुम्ही लोक बोललेले पाहिजे ते. एक शब्द बोला,
एक वाक्य बोला, आमची ही गरज आहे, मी ह्या वाडीची प्रतिनिधी आहे, या वाडीतली ही महिला आहे, माझं नाव स्वतःचं नाव सांगायचं आणि आमच्या वाडीमध्ये आम्हाला हे काम करण्याची इच्छा आहे, सगळ्यांच्या तर्फे बोला, काहीच विषय नाही. इथं कोणी हसणार नाही, कोणी नावं ठेवणार नाही. मी का सांगते, कारण आपण बसून बोललं तरी चालणार आहे, आम्हाला सवय म्हणून आम्ही उभं राहून बोलतो. पण तुम्ही बसूनच बोला त्या दिवशी सुद्धा. फक्त एकच करायचंय, जिथं मिटिंग होईल, कारण 2 तास त्याने आपल्याला दिलेत, त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय. तो दिवस आपण राखून ठेवूया. हा सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे, तरच त्याचा फायदा होईल. मग तुम्ही म्हणाल मग आम्ही आलो नाही, मग आता आम्हाला काम होतं आणि आता घरचं असं झालं, काहीतरी निघालं, मी कुठेतरी गेले, मला माफ करा, मला काही करता येणार नाही. हे 100% खरे. त्यांनी मला मेसेज टाकलेला आहे, तो मेसेज वाटलाच तर मी तुम्हाला वाचून दाखवू शकते. लोकांनी गरजा मांडायला पाहिजेत, त्याच्यानुसारच प्रस्ताव तयार होणार आहेत. ही सगळ्यात महत्वाची बातमी आज तुमच्या समोर देते. आणि आज तुम्ही सगळ्यासाठी जसं किट घ्यायला उपस्थित राहिलात, हे मुलांसाठी आहे. हे जे दूध आहे, हे दूध फोडल्यानंतर 2 दिवसात वापरून संपवून टाकायचे. आणि जर पुढे तसाच पॅक राहिला तर तो डिसेंबर महिन्यापर्यंत राहील. पण मला वाटतं तसं काही ठेवायची गरज नाही. हे 1 किट, हा 1 लिटरचं दूध आहे, हे अमूलचं. डिसेंबर महिन्यापर्यंत त्याचा आपल्याला वापर करता येणार आहे. परंतु म्हणून फोडल्यानंतर नाही बरं का, फोडल्यानंतर 2 दिवसात संपवायचे, ठेवायचं नाही. बाकीचं जे किट आहे त्याच्यामध्ये 6-7 वस्तू आहेत, त्या आपल्या घरगुतीच आहेत. डाळी, आपल्या ज्या डाळ्या आहेत त्या भाजलेल्या आहेत, त्या वाटल्यानंतर त्या तुम्ही गरम दुधामध्ये मुलांना गुळ घालून, साखर घालून